जग जेठी काय मोकली सावधानी ईदवरी होता संग अंगे अंगन बदले तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला विठ्ठल जगननी कपाली मंडना मंडना तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव धवलातं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक ही पाया पुनि पुनि करू प्रणाम कबो मुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मनोजवं मार्गतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमंत
म्हणून दाखवलेला अभंग जगतवंदिनी सुप्रसिद्ध साधू तुकोबारायांचा चार चरणाचा असून किमी निमित्त घेतला जास्त लांबवर करायचं नाही. सज्जनो ऐका, गेल्या 7 वर्षापासून श्री क्षेत्र वांजुळे या ग्रामभूमीमध्ये मोठ्या उत्सवामध्ये हा त्रिदिनी नाम सप्ताह अखंडवर विना चालू आहे. हा अखंड आहे. नाम सप्ताह चालत असताना गेल्या 6 वर्षापासून या पामराकडे सज्जन हो काल्याची सेवा आहे. आजचा दिवस कोणता आहे? काला. या काल्याचं रूपक आपण पाहत असताना या ग्रामभूमीचं वर्णन किती करावं हे एवढंच कळत नाही. विठ्ठला महाराज वर्णन करतात पहा. पवित्र ते कुळा पावन देश जेथे हरी गात जन्म त्या ग्रामभूमीमध्ये महान भगवत भक्तांचे पाय लागेल असावा. नवे नवे प्रभू रामचंद्र या वनातून जात असावा म्हणून या ग्रामभूमीमध्ये त्रिदिनी सप्ताह हा मोठ्या थाटात आनंदात एका विचाराने गावकऱ्यांच्या सहकार्याने हा चालत आलेला आहे. विठ्ठला पहिल्या वर्षापासून आमची मृदुंग मणीचे मणी हरिभक्त पारायण संदीप महाराज आळंदीकर हे उपस्थित राहतात. याचं कारण हे आहे की गावचं प्रेम त्यांच्यावर आहे. ते या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांनाही धन्यवाद देतो. वा. त्यानंतर आमचे सागर महाराज खरोखर अंतकरण सागरासारखंच आहे. सागरामध्ये किती पाणी टाकलं तर ते कमीच असतं असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर सज्जन हो पहा, इकडे ही जी गायनाचार्य मंडळी आहे आपल्या दिंडोरी तालुक्याचं वैभव आहे. आता सगळ्यांचे नावे घेऊन वेळ घालवीत नाही. त्यांनाही गावकऱ्यांच्या वतीने श्री संत एकनाथ महाराजांच्या वतीने आणि धन्यवाद देतो. इकडे 3 जोडदार आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे पेटी मास्तर आता ते वयस्कर झाले लांब बसले त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे म्हणजे परमार्थ प्रेमित म्हणायला काही हरकत नाही. शेळके महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्यातले 4 नाना महाराज भोगरवारीकर ती एक ठिकाण ना आल्याशिवाय राहिली नाही. त्यांनाही धन्यवाद देतो. सज्जन हो ऐका, या ठिकाणी हा चालत आलेला महोत्सव आमचे हरिभक्त पारायण जे मार्गदर्शक आहे त्यांचं किती कौतुक करावं तरी कमी आहे. जे वाल्मिक महाराज आहे आता ते मला वाटतं देवळा जाऊन बसले. त्यानंतर आमचे करण महाराज आणि सर्व गावकरी मंडळी आमचे साहेबराव दादा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद देतो. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण थोडक्यात या अभंगाचं चिंतन करणार आहे. ऐका, या अभंगाचा भाव खरोखर ऐकण्यासारखा आहे. ऐका, या अभंगामध्ये 3 प्रकार पडले जातात. रवी महाराज 3 प्रकारची भक्ती साधकाच्या जीवनामध्ये कशी उतरती याचं विवेचन या भागामध्ये आहे. विठ्ठला पहिला
भक्तीचा मार्ग आहे, तुम्ही कुळकुळ करू नका, लक्ष घाला. पहिलाच ठिकाण आहे भक्ती करण्याचं, त्याला दोन प्रकारे वर्णन केलेलं आहे, ऐका. पहिला प्रकार आहे पूर्वराग, त्यालाच म्हटले गेला अनुराग. दुसरा आहे मिलन राग आणि तिसरा आहे विरह राग. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना भक्तीच्या मार्गाला लागलेला साधक सज्जनांनो, जोपर्यंत या तीन अवस्थेतून जात नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाची साफल्य त्याला मिळत नाही. विठ्ठला ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचं चिंतन जर केलं दादा, जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव वर्णन करतात आणि अनुभवाचे दोन प्रकार आहे, परोक्ष आणि अपरोक्ष. ऐकलेलं सांगणारं हे वेगळं आणि स्वतः अनुभव घेतलेलं हे वेगळं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अनुभव सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर पाहून गेलो, वास्तविक आज आपल्याला काल्याचं चिंतन करायचं आहे, पण अभंग काय म्हणतो हे जर आपण बघितलं नाही, नुसतं काला करून तरी उपयोग काय. विठाला टाळकरी मंडळीला विनंती करतो, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून जरा टाळ जर जोरात वाजवले. आता या गावकऱ्यांनी मोठे टाळ आणले, त्यांना धन्यवाद देतो, तुम्हाला डबल धन्यवाद देतो, म्हणून तुम्ही टाळ वाजवा. विठाला ज्या वेळेला सज्जनो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार झाला, जास्त लांबवर विश्लेषण करीत नाही, त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आई वडील निज धामाला गेले आणि संसाराचा भार कोणावर आला. संदीप महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांवर आला. संसार करीत असताना पहा, तुमची आमची अवस्था तीच आहे. आपण फक्त गप्पाची गप्पा ठोकतो, पण जोपर्यंत अंतकरण आपलं शुद्ध होत नाही ना, किती करा त्याचा उपयोग होत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज संसारामध्ये इतकं म्हणजे लिपटून गेले, इतके मग्न झाले की त्यांना कुठून आलो हे सुद्धा भान राहिलं नाही. तरी बौद्ध महाराजांनी सावध केलं, पण जीव ऐकत नाही भाऊ, त्याचं घेऊन पळतो, पण पुढे जाऊन फायदा होत नाही. भोसले महाराज वर्णन करतात, आला ती कोटोनिया जीवाची दशा संतांकडे तो दुर्लक्ष आहे आणि स्वतःला संत समजून आणि खड्यात पडल्याशिवाय राहत नाही. विठाला ज्यांच्या तिथीवर आपण नाम सप्ताह करीत आहे, रात्री आपण ऐकलं ते कोण आहे, ते कुठून आले आणि ते कशा करता आले, अनेक प्रश्न आपल्याला पाहता येतील. संजोग पण ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रपंचामध्ये तन मन धनाने वावरू लागले. त्यांना कुठलाही आठव राहिला नाही.
हे करायचं ते करायचं ते करायचं ते पाहायचं असं करायचं तसं करायचं याच्यामध्ये त्यांचे दिवस निघून चालले. पण पहा एक दिवस माणसाला स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, भक्ताला स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. सज्जन ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज प्रपंच करीत असताना आता वास्तविक जर पाहिला तर संसार कसा आहे अनेक प्रमाणात त्याला पाहता येते. संसार दुःख मूळ चौकारे इंगळ विश्रांती नाही खोटी रात्र दिवस तळमळ. सगळे हाय 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 पहिले हाय हाय नव्हती, झाल्यावर हाय 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 हाय. जगद्गुरु तुकाराम महाराज ऐका लक्ष देऊन प्रपंचामध्ये मग्न झाल्यामुळे त्यांना विसर पडला. नाहीतरी पहा शास्त्र तुम्ही आम्हाला शिकवतं बरं का शेळके दादा, माणसाला त्या साधकाला नेमकं काय नडतं माहितीये, लोकेशना दारुशना आणि वित्तेशना त्याच्यात तो गेला का पुढे जाऊ शकत नाही. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला की हा संसार कुठपर्यंत आहे. गारुड्याचा खेळ कसा असतो, दिशे तैशा परी तसा हा संसार आहे. तुकोबराय स्वतःला पाहू लागले, पण स्वतःला पाहू लागले की देवा एवढे अवतार तुझ्या बरोबर एवढे जन्म घेतले पण मला विसर पडला. नाहीतरी पहा तुकाराम महाराज अनुभव दाखवतात. विसर दया जीवनात हानी झाल्याशिवाय राहणार असं तुकाराम महाराज म्हणतात. ऐका, तुकोबारायांनी विचार केला या संसारात खरं तथ्य काय आहे. संसारात खऱ्या अर्थानं सुख आहे का नाही, पण हा जीव सुख मानल्याशिवाय राहत. आता जास्त विश्लेषण करीत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पहिला राग आहे अनुराग. आपल्याला याचं चिंतन करायचंय. अनुराग, मिलन राग आणि एका याच्यात उदाहरण आपल्याला पाहता येते. जोपर्यंत संसार आपल्याला कळाला नाही त्या कळाला नाही मग काय करताय विठाला.
आमचे गुरु महाराज एक उदाहरण सांगत असायचे. पहा, थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये तसं आता काय झालं, सागर महाराज इकडं काय झालं, कुंभमेळा भरला आणि या कुंभमेळा करता 4-5 मंडळी गाडीत बसले आणि निघाले. जरा उदाहरण लक्षात घ्या बरं का, तुमचं आमचं सगळा खेळ तोच आहे. निघाल्यानंतर थंडीचे दिवस आहे, चालता चालता विचार करू लागले थंडी भरपूर आपल्याला लागत आहे, म्हणून एक हॉटेलवर गाडी उभी केली आणि काय काय यायला लागले. थंडी जाण्याकरता आपण काय घेतो, काय घेतो ते म्हणजे ना बाबा माझ्याकडे का बोलतो, कारण असं पाहिजे. काय घेतो आपण, संदीप महाराज काय घेतो, तू तर पेतच नाही, चहा घेतो. हे बा समजण्यासारखं सांगतो बर का. मग ते चारी उतरले आणि पुढे गेले हॉटेलवर. हॉटेलवर गेल्यानंतर बर का संतोष पुढे गेले, काय खायला, चहाचे ऑर्डर देत असताना तिथे एक फलक लावलेलं होतं, भाव फलक. आता पहा बरं सागर महाराज, म्हणजे किंमत काय आहे इकडे लक्षात घ्या. आपली किंमत तीच आहे, आपल्या किमतीवर चाललो पाहिजे, पण नाही ना, आपण हिमतीवर चालतो. साधा चहा 5 रुपये, साधा चहा बोला ना, स्पेशल चहा 7 रुपये, कॉफी 10 रुपये आणि मसाले दूध 15 रुपये. असं कोणी वाचलं, त्यांनी ते पाहिल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन होती आणि तिला एक टीप दिली होती, अगदी खास चहा फक्त 2 रुपये. काय, अगदी खास चहा 2 रुपये. ते विचार करू लागले. एक मंडळी होती, आपण चहा पेलो, आपण स्पेशल पेलो नाही का, आपण कॉफी पिलो, आपण मसाले दूधही पिलो, पण अजून अगदी खाच्या काय पेलो नाही. काय त्याची किंमत किती, नाही 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 माहिती नाही, जावा तुला माहिती होईल तर कळल बाबा. विठ्ठल त्याची किंमत किती, वा असं बोललं पाहिजे. कीर्तन हे एकट्याचं नसतं बर का, आणि तुम्ही पेटी मास्तर सामने बसले तुम्ही बोलायलाच पाहिजे. त्या अगदी खास चहाची किंमत किती, आता 2 रुपये चहा. मग त्यांनी चहा बोलावला, कोणता, अगदी खास चहा. तो पिला इतका बेस्ट लागला, वा 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 वा, त्याचं चहाचं कौतुक करू लागले, कितीतरी सुंदर, कितीतरी सुंदर असं म्हणून ते परत म्हणू लागले. अजून एकेकाना किती झाले, एकेकाने किती घेतले, 2. मग परत काही जोडीदार का नाही, अगदी खास चहा आहे म्हणे आणि किंमत किती, मग 5 रुपयामध्ये जर 2.5 चहा आहे, मग अजून आपल्याला असं करून त्यांनी परत 2 बोलवले. किती झाले, हे गणित कळलं का, आपल्या जीवनाचं गणित कळलं. 4 चहा एकेकाने घेतले. आता 4 म्हणजे 4 चोक, माझं गणित कधी 16, किंमत किती, 2 रुपये. झाले किती, 8 रुपये. चारीचे पैसे किती झाले, 32 रुपये. एकाने 4 चहा घेतले, 4 चहाचे किती झाले, 8 रुपये.
चारीचे किती झाले? 8 चौक मला हे सांगायचंय विठ्ठला चहा घेतला, त्यांचं मन भरलं. मन भरल्यानंतर पैसे देण्याकरता ते क्वार्टरवर गेले आणि क्वार्टरवर पैसे देत असताना एकाने विचारलंय याची रेसिपी कशी, याचं गमक काय आहे, नक्की ही बनवली कशी? त्यावेळेला ते त्या मालकाला विचारू लागले, बाबा सांग हा चहा कसा बनवला? तो मालक म्हणे तुम्ही विचारू नाही आणि आम्ही सुद्धा सांगू नाही, नाही सांगावं लागेल, डबल पैसे घे. गडी जरा टाईट फाईट होते. तो मालक म्हणू लागले नका विचारू, हे तुम्ही विचारू नका, पिले आनंद झाला पैसे द्या. नाही म्हणे सांगावं लागेल. काय करावं? त्या मालकाचा विलास फुटला आणि फुटल्यानंतर सांगूच का म्हणे, सांगूच का अहो सांगूच का? मग त्यावेळेला त्या मालकाने सांगितलं ऐका बाबा, रोडच्या किनारी आमचं हॉटेल आहे आणि भरपूर प्रवासी येतात, या ठिकाणी आधी चहा पितात. पण चहा पित असताना काही काही बाग राशी असतात, ते थोडीशी ढकलूनच येतात बरं का संधी, संतोष ढकलून येतात आणि त्याचा जो प्रकार एक सिगरेट घेतात, सिगरेट एक एक झुरका मारतात आणि एक एक बोट घेतात, त्यामधून काही चहा उरल्या जाते, काही चहा उरल्या जाते. मग आम्ही काय करतो, विनाकारण नुकसान करायचं, फेकून द्यायचं. मग ती एका पातेल्यात घेतो, साठवतो आणि तो चहा बनवतो आणि तो केवढ्याला देतो? अगदी भारी. आता मुद्दा संपला. खरं सांगा कोण पिलो? का बरं? अगदी खास चहा आहे. पण याचा कारण काय, याचा मुद्दा काय आहे? तर तो उष्ण असणारा चहा एकत्र मिळून फुकट जरी दिला तरी कोण पिणार नाही. दृष्टांत संपला सज्जनो या न्यायाप्रमाणे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळलं, आपल्याला सुद्धा कळलं ना, चहा केवढ्याला आहे? 2 रुपयाला. प्रकार काय? त्याचा उष्टा चहा कोण पी? हे ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांना वर्म कळलं, त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रपंचाचा नाद सोडला. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांची पहा, अजून आपण शास्त्राकडे जर गेलो, पहिली अवस्था आहे संसार, दुसरी अवस्था आहे साधक आणि तिसरी अवस्था आहे सिद्ध. सज्जन हो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा योग जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपली भक्ती काढायला जाईल असं सांगता येत. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग केला. पहा प्रकार, तुकाराम महाराज गोड वर्णन करतात. पहा, संसाराच्या गोड आहे. घोरड्या डोंगरावर भजन करायला जात असायचे, भामचंद्रावर जात असायचे, नाही का, अजून भांडाऱ्यावर जात असायचे. याचं कारण काय आहे? असो सज्जनो,
पहिली जी भक्ती आहे ही अनुराग आहे. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत अनुराग तयार होत नाही, काय भुलला ते वरली या वरच्या रंगामध्ये मनुष्य खऱ्या अर्थाची भक्ती विसरतो आणि विसरल्यानंतर त्याला कुठलीही प्राप्ती होत. अनुराग कशाला म्हणतात 2 मिनिटात सांगतो आणि पुढे सांगतो की त्या भगवंताची आवड लागावी. किती आवड लागावी माहितीये? रामायणामध्ये सीतामाई ज्या वेळेला अशोक वाटिकेमध्ये बसली त्यावेळेस त्या सीतामाईची अवस्था काय झाली? रामाचा आणि सीतेचा वियोग झाल्यानंतर सीतामाया रामाच्या आठवणीशिवाय राहिल्या नाही. अंतःकरणामध्ये देव मिळण्याकरता तळमळ असावी याला अनुराग म्हणतात. विठ्ठला ऐका, देवाकरता झटपट केलेली, देवाकरता तळमळ केली त्याला काय म्हणता? काय म्हणता? एवढं तरी टोक ध्यानात ठेवतात. बरोबर. अनुराग ज्या वेळेला प्रयत्न करून साधूच्या आशीर्वादाने सज्जन हो त्या देवाला जवळ बोलावल्या जात त्याला काय म्हणतात? ज्या वेळेला देव आणि भक्त एकत्र येतात त्याला म्हणायचं मिलन राग. विठ्ठला ऐका, विरह राग कशाला म्हणतात? ज्या वेळेला देव आणि भक्त एकत्र आहे आणि सुप्त नाहीतरी पहा जीवनामध्ये अहंकार तयार झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही क्षेत्रात घ्या तुम्ही, कोणत्याही ठिकाणी पहा अहंकार तयार झाल्यावर राहत नाही. तुकाराम महाराज लाल शेरा मारतात काही ठिकाणी पहा. अभिमानाची चढे नरकात पडे तिळवर जरी होय अभिमान मेरू तो समान भार. देवाला नेमकं हे चालत नाही. एवढा एवढा जरी झाला तो बाहेर जरी नाही आला तो मधीच्या मध्ये जरी कोडून राहिला तरी आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. विठाला इतकी आतुरता लागावी, इतकी आतुरता लागावी. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि पहिल्या चरणामध्ये
कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, मदला सांग बा मारुती, कधी भेटेल रघुपती, रघुपती. सीता सुद्धा वियोग करत असायचे. सज्जनो ऐका, आपला वेळ जास्त खर्च होत आहे, मला माफ करा. कारण जी लाईट आहे ही कुणाच्याही हातात नाही. महाराज या अभंगामध्ये कितीतरी उत्कृष्ट चिंतन मांडतात की जीवाला देवाची अपेक्षा लागावी. मिलन रागामध्ये देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर सज्जन हो त्या सुखाला पारावार नाही. इतका सुख अगणित त्या भक्ताला प्राप्त होतो. पण सुप्त अंकार जागा झाल्यानंतर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. भजन करा विठाला. राधा गोपाल कृष्ण काही गवळणी क्रीडा कुठं करत होते. रास क्रीडा हस्त गावला वृंदावनामध्ये पहा प्रसंग खूप गोड आहे. सर्व गवळणी एकत्र येऊन आणि गोपाल कृष्ण शेळके बाबा ते सगळं बरोबर आहे. तुम्ही दिसू राहील त्याच्यात विठाला. चित्त असल्याशिवाय जमत नाही. आणि ती राधा ज्या वेळेला सज्जन हो विचार करू लागली, देव माझा आहे, देव माझा माझा माझा, देव माझा देवाचा माझा आहे. मग गोपाल कृष्णाने काय केलं माहित आहे. गोपाल कृष्ण त्या राधेला खांद्यावर घेतलं. झालं 10-5 मिनिटातच आपला विषय आटपणार आहे. राधेला पुढे घेतलं खांद्यावर आणि राधा मनात विचार करू लागली की आता माझा जो गोपाल कृष्ण आहे तो माझा आहे. तिला काय तयार झाला. अंकार काय तयार झाला. अंकार तयार झाल्यानंतर सज्जन हो आधीच बांधायला पाहिजे. तुम्हाला ठीक आहे बांधा बांधा. बस बस शेळके बाबा तुम्ही इकडे पाठी बरोबर बांधते. तुमच्या अंगावर येणार चिंता करू नका. अंकार तयार झाल्यानंतर देवानी ओळखलं आणि देवाने ओळखल्यानंतर खांद्यावर असणारी राधा खाली उतरवली आणि खाली उतरवल्यानंतर सज्जन परिणाम काय झाला. राधेला सांगण्यात आलं. गोपाळ कृष्ण म्हणू लागले राधे तू पुढे चाल मी मागून देतो. ज्या वेळेला राधा पुढे चालू लागली मनात विचार करू लागली माझ्यासारखं कोणी मी वैभवात राहणारी असा विचार तिच्या अंतःकरणात आल्यामुळे परिणाम काय झाला. ज्या वेळेला गोपाळ कृष्ण मागं चालत आहे सज्जन हो परिणाम हा झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात वर्णन करू
गोपाल कृष्ण गायब झाले. मग ती म्हणू लागली, तुकाराम महाराज वर्णन करू लागले. काय मोकली लेवली सावधानी वेळी. राधेनं मागं पाहिल्यानंतर सज्जन हो लाईट आली. मागं पाहिल्यानंतर पहा काय परिणाम झाला. देव गुप्त झाले आणि गुप्त झाल्यानंतर राधा म्हणू लागली, हे देवा आता तू माझ्यापासून बाजूला गेला ना. अरे तू मला कशामध्ये टाकलं माहित आहे. काय मोकली सावधानी देवा. आणि काय क्रोध मद मत्सर दम अहंकार या ठिकाणी तू टाकून दिलं. तुझा मला विसर पडला. तू याच्यातून केव्हा काढणार. मग राजाला झाले तुझा अहंकार गेला का तेव्हा काढणार. विठ्ठला चांगला तरी विचार केला. तुकाराम महाराज काय म्हणला की माहितीये काय म्हणले. काय म्हणले. या अभंगाचा आपण धावता भावार्थ पाहिला आहे. आजचा जो प्रसंग आहे हा काला आहे. काय आहे काला. आता काल्याचं स्वरूप काय आहे, काले किती प्रकारचे आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी जरा अजूनही डायरेक्ट जरा काम करण्याच्या मागे लागलो. ऐका सज्जनो, ज्या वेळेला नाहीतरी पहा मागचा इतिहास पाहिला. एकांशाला त्याच वेळेला सांगितलं आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा. तर इकडे लक्ष घाला. मग कंसाला त्या वेळेला सांगितलं होतं आणि भक्तांना सुद्धा त्याच वेळेला सांगितलं. तळमळ मानाशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाय भक्त. त्यावेळेला सज्जनो गोपाल कृष्ण ऐका, चरित्र भाग फारच मोठा आहे. आपल्याला एवढा पाहता येणार नाही आणि तुम्ही सुद्धा तेवढं वाचणार नाही. विठ्ठला गोपाल कृष्णाने विचार केला वेळ आलेली आहे. त्यावेळेला गोपाल कृष्ण 8 वर्षाचे आणि मथुरेमध्ये अवताराला आले. मग देवकी मातेला माहिती होतं. देवकी माता म्हणू लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेवी. वसुदेवाला सांगू लागले पतिराज त्याची तुमची मिठी पडली हे खरं आहे, पण सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी.
गोपालकृष्ण म्हणू लागले, लपवा लपवा नाही, नेमकं झालं पाहिजे. लपवा लपवा नाही, तुम्ही दोघं गपवा म्हणे. कारण इकडे देवकी माता म्हणू लागली, जडी कंसाची कडेल माझ्या बाळाची मारेल. गोपालकृष्ण म्हणू लागले, काय म्हणू लागले माहिती, तुम्हाला जर मला जिवंत ठेवायचं असं ती एक मुद्दा मी सांगतो, लक्षात ठेवा. विठ्ठला वर्णन करतात पा खोकला नको येऊ. काय वर्णन करतात, उचलिला कमळापती पायाची बंधने गळती. मग गोपालकृष्णाने सांगितलं, काय सांगितलं आता, मथुरेहून उचलल्यानंतर जाता 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 पहाट झाली. काय झाली, पहाट झाली. आणि पहाट झाल्यानंतर आणि यशोदा माता ही झोपलेली असताना यशोदेच्या पुढे गोपालकृष्ण खेळू लागले. या क्रमांक वर्ग आहे ना, त्यांचे दोन इंद्रिय फार बकवट, एक कान आणि एक नाक. ऐका, एका सुनेनं भाजी केली आणि सासू पुढे आणली. सासू पुढे आणल्यानंतर ती सासू काय म्हणते माहितीये का, तिनं थोडस जरा खाऊन सुद्धा पाहिलं नाही. मीठ टाक, मीठ टाक, मीठ टाक म्हणते तुला. या म्हणजे सुगंधावून बाईला कळतं. अजून एक प्रकार आहे सज्जन, ऐका ना. जर एखाद्या वेळेला एखाद्या गावामध्ये काही जर उलकुबल झाली तर मग कानाला कान जर लावला, आता मला सुद्धा ऐकू येत नाही तुम्ही एवढे रागा द्या, पण काय बोलती कुटकुटू कुटू 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 काही सांगते आपल्याला कळत सुद्धा. तो फक्त त्यांनाच कळतो विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सज्जन हो, ब्रह्ममुहूर्त आहे आणि त्या ब्रह्ममुहूर्ताच्या सुमाराला बाळाचा आवाज निघाला आणि एक गवळण लगबगीनं कुठं आली, नंदबाबाच्या वाड्याला. नंदबाबाच्या वाड्याला आल्यानंतर बाळाला पाहिलं, बाहेर निघाली आणि काय म्हणू लागली, हे पाहिजे तू खाली बसला गवळण म्हणून. काय म्हणू लागली, लागला हो. ज्या वेळेला या नंदाच्या अंगणी
गवळणी नंद बाबाच्या वाड्याला जमा झाल्या आणि जमा झाल्यानंतर सज्जन हो जिकडे तिकडे आनंद उत्सव
10-11 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. तिकडे इतका आनंद झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि ही बातमी कुणाला कळली? जनी कंसाची गळे माझ्या मारे, ही बातमी कंसाला कळली. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये सज्जनो, जोपर्यंत पुतणेचं चरित्र सांगत नाही कीर्तनकार, तोपर्यंत पूर्ण कीर्तन होत अपूर्णच असत. त्यावेळेला सज्जन ऐका, मथुरेमध्ये ही बातमी कळाल्यानंतर कंसाने सभा भरवली. सभा भरवल्यानंतर पैजेचा विडा मांडला. आणि त्या पैजेमध्ये, त्याला आपण पैन म्हणतो, असं आवाहन करण्यात आलं, जो कोणी कृष्णाला मारून येईल त्याला अर्ध काठी राज्य बक्षीस दिला जाईल. त्यावेळेला सज्जन एक स्त्री पुढे आली. तिचं नाव काय आहे? करण महाराज. तिचं काय नाव होतं? तिचं काय नाव? तिचं काय नाव होतं? पुतना. ती पुतना मावशी पुढे आली. पुतना मावशीने पैजेचा विडा उचलला. सागर महाराज पोर तिथे का म्हणजे तुम्ही नाही पोर बर का, ते पोर. पैजेचा विडा उचलला आणि कंसाला सांगण्यात आलं, दादा मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. मला देतं का नाही आपल्याला? देता ना? मला माहिती द्या. तिला काय प्रयोजन केलं पहा. आपल्या स्तनामध्ये विष भरलं, विष. आता ती मायावी राक्षसी आणि तिला प्रयोग करून पाहिला. दीन दुर्बळ गरीब लोकांची मुलं उचलायची, आपल्या स्थानाला लावायची आणि त्या ठिकाणी धाम परम आणि निवर्तनती गत प्राण होता जायची. मग तिला कळलं, काय कळलं? की आपला उपचार हा सक्षम झाला. त्यांना पुढं कळाला, हा आहे तरी कोण? विठ्ठल. उपचार केला आणि लगबगीने निघाली. कोण होती ती? कोण होती ती? पुतना होती, पण ती राक्षसी नव्हती. निघाली, पण निघताना कशी निघाली माहितीये? हिंदीमध्ये काही वर्णन आलं पा. लगा के गजरा लगा के गजरा चाल चले मतवाली गोकुल में आ गई है. पुतना गोकुळात आल्यानंतर सज्जनो सुंदर असं तिनं वेशभूषा केलेली आहे. तोंडाला पावडर लावली, गालाला लाली लावली. नाही ना,
तुम्ही लावतच नाही, लावून पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लाली बिली लागलेली, सुंदर असा वेशभूषा केली आणि ती नंदबाबाच्या वाड्याला आली. माझ्याकडे 10 मिनिटं आहे, गडबड करू नका. हो, नंदबाबाच्या वाड्याला आल्यानंतर सज्जन हो, आमच्या माता वर्ग लय हुशारी बर का. जर परस्त्री जर आपल्या घराकडे जर येण्याचा प्रयत्न केला तर आपल्या बाळाला पत्राखाली झाकल्या जाते. आणि आता पत्र आहे की नाही हे कळत नाही, फक्त खेडेगावामध्ये दिसता. विठाला विठाला ऐका, नंदबाबाचा वाडा विचारित गेली आणि मैया यशोद्याला आवाज दिला. यशोदे यशोदे, दरवाजा खोल. बरंच विश्लेषण सांगतायत पण टाइमपास होईल. ऐका, माझ्याकडे वेळ कमी. मग त्या वेळेला सज्जन प्रकार असा घडला. यशोदेला ते सगळं नातं सांगितलं. मी त्याची असं नाता जुळाजुळी केली. कोणी कोणाबद्दल काही बोलतो, पण ज्या वेळेला प्रत्यक्षात येताना त्या वेळेला मध्ये खाली पाहतो. विठाला विठाला. त्या वेळेला यशोदेला हे नातं सांगितल्यानंतर गोपाल कृष्ण पुढे टाकले होते. एवढं बरं आहे बा. विठ्ठल विठ्ठल. पाळण्यात असणारा गोपाल कृष्ण आता त्याला का कळत नाही का? तो काय अडाणी होता का? तो का अंदाजी जगत होता का? नाही नाही. ठाईचा चिकाळा अनारी त्याला सगळं कळत होतो, कारण तो जगाचा जे शक्ती होता. त्यावेळेला सज्जन पुतणाली, यशोदे तुझं जे बाळ आहे, तुला अनेक वर्षापासून बाळ झाले नाही. मला वाटतं भागवतामध्ये याच्या काही प्रमाण आले. पहा, वैशियाच्या सेवटी एकच विये वांजुटी तया मोहाच्या आणि आपल्याला प्रमाण पाहता येतील, सज्जन वगैरे पाहता येतील, श्लोक पाहता येतील, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. त्यावेळेला गोपाल कृष्ण नाही ग बाई आता पाण्यात टाकला. कुठे टाकला? रेशमाची दोरी हलविता धोका गेला, हलविता धोका गेला. अशा पद्धतीने टाकलं. पाण्यात गेला, सोन्याचाच होता, स्वर्णमय होतं. त्या वेळेला सज्जन गोपाळ कृष्ण म्हणे, यशोदा मी झोपण्याकरता आलेलो नाही. बरोबर आहे सज्जन हो, जे साधू जे संत आहे ते झोपत नाही हो, मला जाग करतात. उठबा होय जा अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. ऐका, त्यावेळेला गोपाळ कृष्ण आणि त्या पाळण्यातून आवाज दिला रडण्याचा. रडण्याचा आवाज दिल्यानंतर पुतना मावशी म्हणू लागली, का ग खोटं बोलते नाही, आता झोपी लागला. गोपाल कृष्ण मनात म्हणू लागले, काय म्हणू लागले माहिती? मी झोपण्याकरता आलो नाही. मग आवाज रडण्याचा आला आणि यशोदाला नाविलाजाने, काही विलाज नसतो काही ठिकाणी, पण नाविलाजाने हे करावा. गोपाल कृष्णाला मांडीवर दिलं आणि तिनं शस्त्र काय आणलं होतं पुतणीनं. तुम्ही सगळे कीर्तनकार बरं आणि उत्कृष्ट म्हणजे गाणारे कीर्तनकार, तुम्ही थोडं सहकार्य करायचं. काय 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 शस्त्र आणलं? विष भरून आणलं ना आपल्या स्तनाला लावलं. स्तनाला लावल्यानंतर सज्जनो पहा, मुका लक्षात घ्या,
गोपाळ कृष्ण स्तनाला लागला. किती प्राण ओढले माहिती? पंचप्राण. हे शरीर किती प्राणाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. कोणते कोणते? जाऊ दे विठ्ठल यांना माहिती आहे. त्यावेळेला सजन तिचा जीव कासा विसरू लागला. कृष्णाला आपल्या स्तनापासून बाजूला करू लागली. पण कृष्ण बाजूला व्हायना. कृष्ण म्हणू लागला एक तर मी धरीत नाही, धरले तर एक तर नादाला लागू नका, आणि लागले तर त्याचा परिणाम भोगल्याशिवाय राहणार. त्यावेळेला सज्जन हो, कासावी झालेली पूतना पंचप्राणाचं आकर्षण केलेलं आहे. आज जशी पळू लागली पण कृष्ण तिला सोडी ना. जंगलात गेले असं म्हणता. तिचा प्राण गेल्यानंतर गोपाळ कृष्णाला खाली आणण्याकरता किती शिड्या लागल्या? शिड्या कशाला म्हणतात? यांनी असं केलं दादा, आता काय असं मला काही कळलं नाही, पण 12 शिड्या लावल्या. याचा जो अध्यात्म अर्थ आहे, 12 शिड्या कोणत्या? याचं जर अध्यात्म चिंतन आहे असं सज्जन हो. जर भगवंतानी, नाथ बाबाने, निवृत्तीनाथ दादाने जर ठेवलं आणि या मंडळीची जर माझ्यावर प्रेम कृपा जर असली तर ही सेवा परत केली वाचून राहणार नाही. ऐका, ज्या वेळेला जंगलात गेली 12 शिड्या लावून गोपाळ कृष्णाला आणलं आणि परत यशोदेने तिची स्नान घातलं आणि पाण्यात टाकून दिले. यार बाबा गप झोपना, आता तरी नको वनवन करू. त्यावेळेला सज्जन हो, बाळ रडू लागलं बर का. सागर महाराज बाळ रडू लागलं आणि महाराजांनी वर्णन केलं. ऐका, मग त्यावेळेला ते बाळ रडू लागलेलं आहे. आपल्याला किती फळ्या पाहता येतील नाना? माझा वेळ संपत आलेला आहे, 2 मिनिटं वर झाले. ऐका, त्यावेळेला सज्जनो गोपाळ कृष्ण रडत आहे. महाराजांनी वर्णन केलं, रडते माझे बाळ तारी समजवी ताराईना. ते राहीना, त्याने अनेक पद्धतीचा छंद घेतला. आणि आजच्या मातामावल्याला माहिती, जर पोरग खिजलं ना, एक तर खिजू नाही आणि खिजलं तर ते उभं राहत नाही. विठ्ठल सज्जनो, यशोदाबाई त्रस्त होऊन गेली. त्रस्त झाल्यानंतर काय करावं काय करावं काय करावं, एक वयस्कर कवळण त्या ठिकाणी आली. आणि आल्यानंतर त्या यशोदेला विचारू लागली, यशोदे, एवढा तुझा काना अंकात करून राहिले ना, मग सांग घरी कोण आलं होतं? चाणक्य ज्या महिला आहे, वयस्कर ज्या महिला आहे,
त्या बाळाकडे पाहिल्या त्याचं गुण सांगतात, विठाला विठाला विठाला. नेमकं काय घडलं, त्याला दृष्ट झाली. कोणाची झाली दृष्ट, तुला माझ्या पंढरीराया. त्याला दृष्ट झाली आणि त्यावेळेचा प्रयोग होता बरं का नाना. आता मावशाऊ करू नका बरं, दिष्ट काढायची जर राहिली म्हणजे आम्ही त्यावेळेला प्रत्यक्षात पाहिले. एक तांब्या घ्यायचा, कोणता, पितळाचा तांबे घ्यायचा. प्रयोग करू नका, आता तो जमणार नाही, त्याच बायाला जमायचं. तो पितळाचा तांबे घ्यायचा, त्याच्यावर पदर टाकायचा असला तर काय टाकायचा, पदर. आणि त्या पदरावर असा लाल बुंद झालेला दिसतो म्हणजे इंगळ त्या पदरावर ठेवायचा. कशावर, पदरावर. मग जळेल का नाही, तुम्हालाच माहिती नाही, मी तरी काय सांग, जळत नाही. दृष्टा जर बाळाला झाली आणि हा प्रयोग जर केला तर पदर जळत. मग ती म्हणू लागली, अगं याला दृष्ट झालेली आहे. मग ती दृष्ट काढली. दृष्ट काढल्यानंतर तरी ते समजाविता राहिना, ते राहिना. मग तेवढ्या अवधीमध्ये नंदबाबाच्या वाड्या समोरून कोण चालली, तुम्ही लय नाराज आहात माझ्यावर, नाराज आहे का, विठाला विठाला विठाला. राधा आली, आज ती त्रस्त झालेली यशोदा. ती काय म्हणू लागली माहितीये का, राधे राधे पण ऐका ना दादा, ज्या वेळेला गोपाळ कृष्ण मोठे होऊ लागले, वाढू लागले, जसं जसं मोठं होतं ना तसं तसं मन खोटं होतं. विठाला विठाला अरे का, पण कोणामुळे मोठं झालं हे त्याला कळत नाही. असं असतं. त्यावेळेला ते मोठं मोठं होऊ लागलं, काही गोपाळ जमवले आणि खोड्या करू लागले. 2-4 खोड्या सांगतो आणि वनात जातो. आमचे महाराज मंडळी जरा पुण्याला जाणार आहे कार्यक्रमाला, त्यांनाही धन्यवाद आहे. आणि खरंच लवकर आपण आटपून घेऊ. त्यावेळेला सज्जनो, तुम्ही गुडघ्याला हात लावला म्हणून आमचा जरा ताण होऊ राहिला. त्यावेळेला प्रकार काय घडला, अनेक पद्धतीने खोड्या करू लागले. मला वाटते गवळणी पहा, कोणी गोपाल कृष्णाने. आपल्याकडे एवढा वेळ नाही, काय काय खोड्या केल्या.
गोकुळच्या गवळणी एकत्र आल्यानंतर यशोदाला म्हणू लागल्या बरं का. आता गवळणी तर मस्त मानता येते पण आपल्याला वेळ नाही कारण तिकडे जिल्ह्याची शिडी जर झाली तर खायला माझ्या वाटणार नाही. त्या अंगणामध्ये आल्यानंतर सज्जन हो त्या गवळणी म्हणू लागले बाबा फार त्रास दिला तुझ्या कृष्णानं. आता याला काहीतरी आवरी याला काही आवर घाल आणि आवर घाल अशा हात केले तर अजून आवरायचं नाही. विठाला काही गवळीने म्हणू लागल्या यशोदे बाळ तुझा यशोदे हा काना आहे ना याचा ठिकाणा जर पाहिला गरोदर असलेल्या स्त्रियांना बोट काय लावतो अनेक पद्धती आहेत सज्जनो. आणि यशोदा माता त्रस्त झाल्या आणि त्रस्त झाल्यानंतर यशोदा मातेने विचार केला नंदबाबाला आपला प्रश्न सांगितला. हा खोडकर कृष्णा आता गोकुळामध्ये ठेवायचा तुम्ही पूर्वीची शाळा आणि कुठं जा रानात जा. मग रानात गेल्यास नंतर सुद्धा हे काय गप राहिलं तुझ्या मुरलीचा ध्वनी विवळ झाल्या अंतकरणी मी घरदार विसरले. झाली आता वेळ म्हणती गोपाळ कृष्णांनी कुठं काला केला संतोष काला कुठे केला असं आहे ना काला कुठे केला विठाला पहा त्यावेळेला तिथं काला होता असायचा. कुठं काला कुठं करतो आपण कालेचे प्रकार शास्त्राने जरा वेगळे केलेले आहे. आपल्याकडे वेळ नाही. त्यावेळेला सगळे गोपाळ मिळवले आणि मिळवल्यानंतर तिथं काला सुरू झाला आणि तो काला पाहण्याकरता महाराज मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. पहा आजी ओस अमरावती काला पाहावया येती देव विसरती देवावा तुला. त्यावेळेला सगळ्या देवांना विसर पडला. सगळं काय घ्यायचं कसं घ्यायचं कारण देवभान झालेले देव हे कुठं आले
यमुनेच्या तीरी आणि हा फेर घालून काला चालत असताना गोपाळकृष्णाने ताकीद दिली. आपल्यालाही ताकीद मिळतीच ना, नाहीतरी आमच्या गुरुनं आम्हाला ताकीद दिलेलीच आहे की वेळेचं भान ठेव विठ्ठल. गोपाळकृष्णाने सांगितलं, सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, काय सांगितलं की जे देव आहे स्वर्गातले आता काला कोणला मिळतो, काल्याचा अधिकारी कोण आहे आणि काला कुठे होतो, जरा हे चिंतन जरा बाजूला आहे सज्जनो. त्यावेळेला हे देव येणार आहे हे त्या गोपाळांना सांगण्यात आलं. मग तुम्ही काय करा माहित आहे का, आपण दररोज जेवण करतो. सागर महाराज आपण काय करतो, जेवण हात कुठे धुतले जातात, नाही त्या शाशेत कुठे धुतल्या जातात, बरोबर. मग गोपाळकृष्णाने सांगितलं की आज हात धुयाचे, कारण यमुनेच्या पाण्यामध्ये जर आपण हात धुतले, या काल्याचं महत्व फार आहे बर का. आपण जर हात धुतले ना, मी हाताचे जे कण आहे हे कण माशाच्या रूपाने ते देव घेतील असं कोण सांगितलं, कृष्णाने सांगितलं. म्हणून तुम्ही काय करा, आता आपल्या शरीरामध्ये सज्जन शास्त्राने जर पाहू गेलो बरं का रवी महाराज, कुठं कुठं देव आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे पण एका ठिकाणी देव नाही, नाही का. आपण काय करतो, पूर्वी आलं का ही जागा आहे म्हणून हात पुढे पुसा, आज माग नाही रे. याप्रमाणे सज्जनो ऐका, 5-10 मिनिटं माझ्याकडून वर झालेले आहे.